हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज मला वाटलं आपण गलगोटिया सिंड्रोम बद्दल बोलूया. हो, नवीन टॉपिक आहे, एकदम नवीन. आता गलगोटिया सिंड्रोम, हा गलगोटिया म्हणजे काय? तिथून बरेच जणांना माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. गलगोटिया युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याचं कॅम्पस नोएडामध्ये आहे. जिल्हा गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश राज्यात. नुकतंच काय झालं, आपला AI इम्पॅक्ट समिट होतं, आपण बघितले. तिथे AIचे खूप सगळे नमुने दाखवायला होते. तेव्हा तिथे नेहा सिंग नावाची गलगोटिया युनिव्हर्सिटीची प्रोफेसर होती. तिनं एक रोबोट डॉग दाखवला आणि सांगितलं तर त्यांचे युनिव्हर्सिटीचं क्रिएशन आहे. त्यांची एकमात्र प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे जी 350 करोडपेक्षा जास्त AI साठी इन्व्हेस्ट केले, अमुक तमुक वगैरे. हल्ली काय आहे, मीडियामुळे लगेच सगळं कळते. इन द सेम वे कळलं तर काही त्यांचं आविष्कार नव्हता, चीनचा आविष्कार होता. आणि चीनमध्ये तर विकायला सुद्धा तर रोबोट आहे, डॉग रोबोट. म्हणजे कोणाचं तरी दुसऱ्यांचा आविष्कार तो आणून हे आपलं आहे, आम्ही तयार केले म्हणून सांगणं, हे सिंड्रोमला आता गलगोटिया सिंड्रोम म्हणतात. बघा, गलगोटिया युनिव्हर्सिटीचं आधी आपण कोणी नाव सुद्धा ऐकलं नसेल, पण आता जगभरात. पण एकच वाईट झालं, हे बघा, आपल्या देशात आपण गलगोटिया युनिव्हर्सिटी हे सगळं कळते, पण दुसऱ्या देशात हीच बातमी छापलेल्या वेळेला ते काय छापले, ते इंडियानं आपलं आविष्कार आहे म्हणून सांगितले, असं सांगितले. म्हणजे कारणाशिवाय कोणीतरी केलेले चुकीमुळे पूर्ण देशाला अपमानित व्हायची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला तरी वाटते असं करणारे विद्यापीठ असतील किंवा काही ते प्रोफेसर्स असतील, ज्याला कोण कारणीभूत आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे का. म्हणजे देशाचं आपलं मान खाली घालण्यासारखाला उद्योग त्यांनी केलेला आहे. हे झालं अबाउट गलगोटिया. आता गलगोटिया सिंड्रोम म्हणजे काय, हा आपल्या बरेच जणांकडे आहे. त्यामुळे त्या नेहा सिंगला सुद्धा एवढं कॉन्फिडन्स आलं. आता हा सिंड्रोम म्हणजे कुठे कुठे कसं चालते, कित्येक वेळेला आपण बघितला असाल, आपल्या घरात कोणी पाहुणे वगैरे यायचे असले तरी, काही लोक हल्ली कमी झाले ह्या टाईप, आपल्या घरात एवढ्या काय म्हणून मी फर्निचर नसेल किंवा आणि भांडी कुंडी नसतील, अशा वेळेला आजूबाजूच्यांचा आणतो. आणि कोणी विचारला, हो कबशा छान आहेत, कुठून आणल्या? लोक म्हणायचे, हो नाही, इथे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, अमुक तमुक वगैरे. म्हणजे लोकांचं असलेलं माझं म्हणून दाखवायचं. हेचे नंतर मी सांगीन. आता शाळेत आपले मुलांना वगैरे कित्येक वेळेला काहीतरी प्रोजेक्ट दिलेला असतो. एम आय राईट? प्रोजेक्ट कशासाठी दिलेला असतो
त्यांचे क्रिएटिव्हिटीला वाव मिळायला पाहिजे, नवनिर्मितीचं त्यांचे शक्ती यायला पाहिजे. ह्याच्यासाठी क्रिएटिव्हिटीसाठी, नवीन शक्ती येण्यासाठी, त्याचे उत्पत्तीसाठी हे प्रोजेक्ट राबवले जातात. पण ॲक्च्युअली काय होते, हल्ली प्रोजेक्ट सुद्धा तयार मिळतात. आपली मुलं सुद्धा तिथे जातात, तिथून विकत, मुलं म्हणजे मुलांचे आई वडील पण विकत घेतात आणि आपलं नाव घालून शाळेत जमा करून टाकतात. ॲक्च्युअली हे प्रोजेक्ट देण्याचे मागचं हेतू काय आहे? नोडट मुलं तर का करतात म्हणजे, आणि कोणीतरी त्यांचे मित्रमैत्रिणी तिथून विकत आणतात, त्यांना जास्त मार्क मिळतात. हे मुलांनी केलेलं म्हणजे काय, ट्रायल अँड एरर मेथड. एवढं तर काही सुंदर होणार नाही प्रोफेशनल लोकांनी केलेलं एवढं, त्यामुळे त्यांना कमी मार्क मिळतील म्हणून ही प्रथा चालू झालेली आहे. हे कळत नाही का? शिक्षकांना पण कळतेच की हे काही मुलानं बनवलेलं नाहीये, हे विकत आणलेलं आहे, कळते, तरी हे चालू असते. पुढे युनिव्हर्सिटीत वगैरे गेल्यावर सुद्धा तिथे आपण जर्नल्स म्हणा हे सगळं करतो, तेव्हा म्हणून काय आपण करतो का हो? कित्येक वेळेला आपण कोणाचं तरी आणतो किंवा गेल्या वर्षीचा आणतो, कॉपी करतो आणि देतो. हे चाललेलं आहे सगळीकडे, कॉपी अँड पेस्ट. आणि सोशल मीडियावर तर फॉरवर्डेड, मला नाही कळत कशासाठी कोणीतरी केलेलं, कशासाठी लोकांना हा छान आहे म्हणायला पाठवायला पाहिजे म्हणून. आपण लिहिलं असलं, आपण क्रिएट केलं असलं, ते तुम्ही तर मांडा, ठीक आहे. अहो कोणाची तरी पोस्ट, कोणाचं तरी मेसेज आपण तर फॉरवर्ड करत जातो. कशा लोक हा छान आहे छान आहे, कोणाचं तरी चित्र, कोणतरी काहीतरी, नुसतं कशासाठी? हे सगळे असल्या कारणामुळे मला वाटते नेहा सिंग मॅडमांना पण बहुतेक एवढी काय म्हणेन मी, शक्ती आली किंवा कॉन्फिडन्स आला, हे आपलंच आहे, आपले युनिव्हर्सिटी, काय युनिव्हर्सिटीने त्यांना म्हणायला लावलं हे पण मला माहीत नाहीये का, म्हणजे असं चालू शकणं शक्य आहे. नोकरी करतात ते, शेवटी नोकरीसाठी चांगलं बोलतात म्हणून त्यांना असं बोलायला लावलं असेल का ताई, मला माहीत नाहीये, असू शकते. त्यामुळे ह्या सगळं असं समाजात चालत असल्यामुळे त्यांना बहुतेक, पण त्यांना ह्याची जाणीव झाली नाही, हेतनं आपले देशाचं नुकसान होणार आहे किंवा देशाचा अपमान होणार आहे, देशाला मान आपली खाली घालावी लागणार आहे का. म्हणजे बाकी देशात कोणी गलगोटिया युनिव्हर्सिटी म्हणत नाही, तिथे भारतात असं झालं असं म्हणतात. त्यामुळे ही आपण लहानपणीपासून जरा आपलं हे माइंडसेट बदलायला पाहिजे, कॉपी अँड पेस्ट करणं सोडायला पाहिजे. अहो आपलं काही असू देत, आहे असं आहे, ठीक आहे. आफ्टर ऑल लोकांना नॅचरल आहे तर सत्य हे आवडते, कोणालाही आहे तसं केलेलं आवडते आणि कळते पण आपल्याला. तर कॉपी केलं असलं, दुसऱ्यानं केलं असलं, आता कित्येक वेळेला आता 8वीचे मुलांना म्हणा एस्से कॉम्पिटिशन आहे, आपल्याला जजेस म्हणून बोलावलं जाते, आपण तिथे त्या कॉपीज सगळ्या तपासतो आणि कोणी केलेलं असलं की आपल्याला जाणवते का नाही हे काही त्या विद्यार्थ्याचं नाहीये म्हणून, हे आपल्याला कळते. म्हणून कित्येक वेळेला लोकांकडनं करून घेतलेलं तर काही गोष्ट असली की त्याला बक्षीस दिलं जात नाही.
पण कित्येक वेळेला लोक विचार करत नाही का असू शकते की केला असेल की, असं म्हणणारे पण आहे. म्हणून हे बघा, प्रसिद्ध हल्ली कशालाही होतात. आता गलगोटिया युनिव्हर्सिटी कोणालाही नाव माहीत नव्हतं, आज त्यांचं नाव झालंय सगळीकडे. नो डाऊट चांगलं वाईट बाजूला ठेवायचं, पण असं नाव होणं चांगलं नाही. ह्याच्यापेक्षा आपण मुलांना जे ज्ञान देतो तर व्यवस्थितपणे द्यावं. शेवटी खरं सत्य हे सत्य असते कायम, असं मला वाटते. आपल्याला काय वाटते? हॅव ए गुड डे.